आता मीटर मीटर महल टाईप बनवलं सगळं. छान वाटतं एंट्रन्स एकदम. आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आपली आता जर्नी स्टार्ट होणार आहे. पण त्याच्या आधी आपण आता फ्यूल अप करायचं आपल्याला आणि मग तिथून आपली जर्नी स्टार्ट करूया. ओके. आता किलोमीटरवर 50 दाखवतात. जसं फ्यूल अप झाल्यावर आपण 0 करून आपली जर्नी स्टार्ट करूया. मग तुम्हाला कळेलच आपण कुठे चाललो आहोत. अजून माझं डेस्टिनेशन अजून क्लिअर नाही की कुठे जायचं आहे. बघूया, ऑन द वेवर डिसाईड होईलच. पण तुम्हाला पण सांगू, पण तुम्हाला थंबनेलवर कळेल पण तोपर्यंत. चलो. सो आपलं पेट्रोल भरून झालं इथे आणि काटा पण 0 केला. आपली जर्नी स्टार्ट करूया. सो पाठी पेट्रोल भरून झालं आहे आणि आता आपण जर्नीला स्टार्ट करूया. सो आपल्या मीटरपासून सुरुवातच करूया. मीटर तुम्हाला दाखवलं आहे 0 केलं आहे. तर किती किलोमीटर्स, कसं काय आणि कुठे चाललो आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑन द वे देणारच आहोत. सो लेट्स गो. आत्ता मी आहे लालबाग एरियामध्ये आणि पेट्रोल भरून आता निघतोय. सो आपला प्रवास सुखाने होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, छानपैकी. सो गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर्नीला स्टार्ट झाली आहे. लेट्स गो गाईस. चला आता आपण आता चेंबूरला पोहोचलोय, छत्रपती शिवाजी महाराज चौकात. तो छान महाराजांना वंदना करूया आणि आपण आपली जर्नीला स्टार्ट करूया. जय भवानी, जय शिवाजी. चला. सो अशी ब्रिज आलोय आणि हा जो ब्रिज आहे तो नवीन झालेला ब्रिज आहे. सो माझ्या राईटला आहे तो जुना ब्रिज आणि माझ्या पुढे चाललो तो आपल्या पुढे आहे तो आहे आपला प्रवीण वाशीचा ब्रिज. आणि खरं वाटतं एकदम छान गर्दी नाही आहे. अगदी सकाळी गर्दी नसणारच. ठीक आहे, छान वाटतं. खूप गाडी चालवून जाते. पण त्या स्पीड लिमिट पण आहे. स्पीड लिमिट 50 आहे. तुम्ही हवं तसं गाडी पळू नाही शकत. सो तिची आपल्याला काळजी घ्यायचीच आहे. जरी तुमची हाय सीसी आहे, लो सीसी आहे, तुम्हाला स्पीड लिमिट ते ट्रॅफिक रूल्स ते आपल्याला फॉलो करावं लागतं. अँड मी राईड काढायचं कारण होतं की आपली संडे राईड आहे आणि संडे राईड काढायचं म्हणजे हे होतं की खूप माझ्यासाठी एक वर्षानंतर बाईक राईडला आलो आहे. त्यात छोट्या मोठ्या म्हणजे एकदम छोट्या एक इथल्या इथे जाण्याचा बाईक वापर असतोच आपला. असं लॉन किंवा काही असं छान थंडी पडली आहे आणि खूप छान वाटतंय, सुंदर वाटतंय. सो तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण आता छान वेदर असं थंड आहे. असं एकदम चिल आहे, खूप थंड छान वाटतं. आणि संडे आहे, गर्दी पण आहे, त्याची ट्रॅफिक आहे. सूर्य देवतांचं आगमन आलेलं आहे. छान वाटतं सूर्य देवतांना बघून. फक्त सूर्य देवतांना विनंती आहे की कडकडत ऊन देऊ नका, बस. असं थंड वातावरण राहू दे, छान वाटेल चालायला गाडी एकदम छान पैकी. आपल्याला सुखाने प्रवास होत आहे छान. खूप सारे मला बायकर्स दिसत आहेत जे नॉट प्रॉपर बायकर्स, लाईक सुपर बाईक्स वाले नाही, आपले 100cc वाले, 150cc वाले, 250 सगळे छान थंडीचे राईड करायला निघाले. गाडीचा आवाज जस्ट भी बोललो सुपर बाईक दिसते नाही, एकदम सुपर बाईक दिसते आपल्याला.
कावासाकी Z900 होती. ओके, छान वाटतंय. थोडासा ब्रेकफास्ट हे आहे आपलं मॉर्निंगचा ब्रेकफास्ट थिंग. सो या थोडं खाऊया आपण आणि परत जाऊया. सो इथून आपला एक्सप्रेस हायवे होणार चालू. आपल्याला इथे नाही जायचंय, आपल्याला सरळ जायचंय आणि सरळ आता आपला लोणावळ्याच्या दिशेने जायचंय. तर एक छोटासा ब्रेक झाला, छान नाश्ता झाला आणि आपण आता निघूया. ओके. आणि सूर्य महाराज बघा किती छान वाटतं सूर्योदय. किती सुंदर रोड आहे, असं एकदम छान असं शांत गाडी चालू असं वाटतं. एकदम असं खाली रोड आहे, बजाज पळवळ नाही, एकदम छान वाटतं असं एकदम. तुम्हाला बरं वाटेल एकदम एका शांत स्पीडमध्ये व्यवस्थित मोकळ्या रोडवर आपण गाडी चालवतो. तरी एक ट्रक आली पण ठीक आहे, एका ट्रकने काय होत नाही. तुम्ही बघाल तसं प्लेझेंट वाटतं. प्लेझेंट म्हणजे असं एकदम एका स्पीडमध्ये स्मूथली आपण गाडी घेत छानपैकी. नशीब ट्रकवाला थांबला. धन्यवाद. खूपच छान रोड आहे खोपोली रोडचा आपला, पनवेल ते खोपोली. इन फ्युचर आपण छान वाटतंय, पण डिसेंट स्पीड मध्ये चालवायला छान वाटतं. म्हणजे एकदम त्याचं रश ड्रायव्हिंग करून काही उपयोग नाहीये. आणि ती आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, तसं मिळालं म्हणून पळवायचं नाही. ओके, सो तुम्हाला तुमच्यासोबत बोलायचं होतं की आपली ही राईड ऍक्च्युली अच्छा म्हणजे काय म्हणतात की युट्यूबवर असंच बघतो आणि असं न्यूजवर बघितलं की थंडी छान आली आहे, पुढे थंडी पडली आहे, ऑब्विसली लोणावळा थंडी असेलच. तिथं थंडीचा आनंद घेण्यासाठीच ही राईड होती आणि अचानक 2 दिवसात प्लॅनिंग केलं आणि बोलले चल जाऊया. डेस्टिनेशनचं असं होतं की नक्की कुठे जायचं आहे, की नुसतं लोणावळा जाऊन यायचं की दुसरं काही करायचं होतं. मग तेच डिसाईड करता करता मग डेस्टिनेशन डिसाईड केलं. मग आपण तिथेच चाललो. राईड म्हणजे संडे राईडच छान वाटते करायला. आणि आपण युनिकॉर्नर आहोत. युनिकॉर्नर छान गाडी आहे एकदम, बरं वाटतं याच्यावर पण चालवायला. सो रोड तुम्ही बघू शकता, खूप छान आहे आणि खूप सारे बायकर्स आहेत आज संडे असल्यामुळे आणि खूप बाईक चालवत आहेत, राईड करतायत, पुन्हा मजा चालली आहे. मध्ये मध्ये स्पोर्ट्स बाईक चालले तर आवाज दोन साईडनी खूप आनंद येतो. तुम्ही ह्या रोडचा आनंद घ्या माझ्याबरोबर आणि कमेंट करा कसं वाटतंय. आणि असेच आपण संडे राईड चालू करू स्लोली स्लोली आणि कमी दोन काय काय डेस्टिनेशन कम्प्लीट करू. रोड किती छान, एकदम एकदम सुंदर, म्हणजे एकदम आपला स्पीड आहे 70, जास्त नाहीये, लाईक 70 पर्यंत आपण घेतोय. म्हणजे मजाच मजा. आणि कमेंट करा व्हॉइस कसं वाटतंय. पुढचा व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हालाच कळेल की आपलं डेस्टिनेशन काय असणार आहे. आणि ते तसं तुम्हाला थंबनेलवर दिसलं असेल, पण तरी पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याचा तुम्हाला आनंद भेटणार नाही. आणि आनंद म्हणजे ही राईडचा आनंद. ओके, आता आपण खोपोलीला पोहोचतोय आणि खोपोलीवरनं आपण स्ट्रेट जाणार आहोत टुवर्ड्स द लोणावळा. सो फार कशी वाटते राईड तुम्हाला, तर प्लीज कमेंट करा.
आता आपण पोहोचलोय बुशी डॅमच्या इथे. आपण आता बुशी डॅमवरनं स्ट्रेट जाणार आणि तिथून आपण जाणार आहोत लायन्स पॉईंटला. लायन्स पॉईंटलाच भेटून आपल्याला आता वातावरण कळेल की कसं आहे. अँड ऑब्व्हियसली हिलवर थंड वाटणारच आपल्याला आणि खूप छान वाटेल, मजा येईल. तर व्हिडिओ पाहत राहा पुढे अजून. सो आपण आता लायन्स पॉईंटला पोहोचलो आहे आणि खूप सुंदर वारा सुटला आहे, थंड वारा सुटला आहे. आणि मी आल्याला एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे आता तुम्हाला दिसेल पुढे की आपण उंट पाहतोय. उंट दिसतंय बा आपल्याला, दिसलं तुम्हाला? हे दोन उंट पाहून मी चकित झालं की अरे वा, डोंगरावर उंट आले. आणि ATV गाडी पण आहे, तर ते जस्ट फॉर फन तुम्ही घेऊ शकता. अँड वातावरण बघा किती सुंदर वाटते आणि थंडीचं वातावरण खूप छानच असतं, सगळ्यांनाच आवडतं. थंडी वाजते वेगळी गोष्ट आहे, तो पण एन्जॉय करा, तुम्ही लाईक करा. कॉर्न्स भजी आणि लायन पॉईंट. ब्रेकफास्ट राईड म्हणण्याप्रमाणे आपण आता ब्रेकफास्ट म्हणजे कॉर्न भजी खाऊन आता आपण चाललो, इथून निघतोय. सो आपली बाईक समोर. समोरच आहे नारायण. आपण चालणार आहे नारायण धाम. आता आपण आलो आहोत नारायण धामला. हा एंट्रन्स आहे आणि आपल्याला इथून आत जायचं आहे. जय श्री कृष्ण. एंट्रन्स आहे, खूप सुंदर वाटतंय बघून. खूपच सुंदर वाटतं. ह्या संडे असल्यामुळे खूप लोक आहेत, पण ठीक आहे, छान. वरती काम करतो वाटतं एक जण लाईट्स.
हर हर महादेव. तुम्ही इथून आलात देवळाचा एंट्रन्स आहे, पण तुम्हाला इथे शूज काढायला सोय आहे. सो तुम्ही इथे शूज काढून शूज काढायचे आणि मग आपल्याला वर जायचं. माती की जय. गणपती मोरया. अजून काय बोलू. सो आपण आत गेल्या पहिलं आपलं दर्शन होतं गणपती बाप्पाचं, आणि त्याच्यानंतर आपलं दर्शन होतं आपल्या देवी माचं, नारायणी देवी. त्याच्या आपण पुढे आलो तर आपलं दर्शन होतं हनुमानाशी. गुलाबाची बाग आहे, उद्यान. कामं चाललेत अजून. देवळाच्याच बाजूला गौशाळा आहे. तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर घालू शकता, आणि मग असं खायला घालू शकतो. ओके, सो आपलं दर्शन झालेलं आहे आणि प्रसादही घेतलेला आहे. सो इकडची इन्फॉर्मेशन अशी आहे की मधला जो वेळ आहे 1 ते 3 तेव्हा देऊळ बंद असणार आहे. सकाळी 6 ते 1 पर्यंत चालू असणार, नंतर मग 3 नंतर परत संध्याकाळी 9 पर्यंत चालू असणार. आता इथे जेवणाची सोय आहे, जेवणाची प्रसादाची सोय आहे. 150 रुपयाचं जेवण ते प्रसादाच्या मापात असणार, प्लस इथे राहायचीही सोय आहे. कोणाला राहायचं असेल तर राहू शकता. तर ते कॉस्टिंग असणार 800-1000 रुपये असणार, ते डिपेंड्स कसं असणार त्याच्यावर. आणि मग तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर हा एक काउंटर आहे, तिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. आणि बाकीच्या कुपन्स असेल प्रसाद जेवणाचा तर ते इथे मिळतं. तर हे एंट्रन्सलाच आहे, एंट्रन्सवरून इथे आलं की जवळच. चलो, सो आता आपण निघूया परतीच्या प्रवासाला. ओके, लेट्स गो. ओके, 118 किलोमीटर झालेत आता आपले, अँड दुपारचं जेवण करून आपण परतीचा प्रवास चालू करूया. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आहे कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही बोर्ड दिसत असाल की मगनलाल चिकी. सो आपण आता चिकी घेतलेली आहे आणि हा आपला हायवे. इथून आपण आता घरी जाऊया. सो कमेंट करायला विसरू नका की आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला असेल, आणि लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आणखी मोटो ब्लॉगिंग चालू केलं आहे, इव्हेंट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर.
आता आपण लोणावळा बाहेर पडतोय. आता डोंगर चढलो आणि डोंगर उतरण्याची बारी आहे. वाटतात पण जेव्हा खरी बारी येते की आपल्याला टर्निंग करायचं, स्पीड मॅनेजमेंट करायचं, तेव्हा आपल्याला कळते की आपल्याला किती सावधानाने चालवायला लागतं. मजा खूप येते. मला सगळ्यांचा आवडीचा स्पॉट, माझं नाही सगळ्यांचं, तिथे आपले गाड्या लावतात आणि फोटो काढतात. खूपच छान. सो आता इथे एक टर्निंग येणार आहे आपल्यासाठी, जो ओल्ड एक्सप्रेस हायवे आणि न्यू एक्सप्रेस हायवे. तर न्यू एक्सप्रेस हायवे ओनली फॉर कार्स अँड ओल्ड कार्स अँड बाईक. आपण ओल्ड एक्सप्रेस हायवे बघायचा आणि तेव्हा आता टर्निंगमध्ये जी मजा येणार आहे ती खूपच मस्त मजा येणार आहे. आपण थोडा वेळ टर्निंग घेऊया. आता मीटर रिक्षाचं ॲक्सिडेंट झालं इथे. सो गाईज आता आपण ऑलमोस्ट घरी पोहोचलो, म्हणजे ऑलमोस्ट टाईम आहे अजून. आत्ताचे आपण पनवेलच्या टोल नाका जिथे आहे. सरकारने टोल माफ केले होते, आता फक्त टोल बाकी होते. ट्रॅफिक ट्रॅफिक बरोबर पकडण्याच्या इथे ट्रॅफिक. लास्ट टाइम पण एकदा असं ट्रॅफिकवर अडकलं. लेट्स सी मूव्हिंग आहे की स्टॉपिंग आहे. बहुत मूव्हिंग असावी. So guys,
गाडी बघा किती छान वाटते. सो आता आपण ऑलमोस्ट घरी पोचणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती सांगा. तर मी ते व्हिडिओ थांबवतो आहे, म्हणजे पोचणारच आहोत 1 तासात. तर लाईक करा विसरू नका, सबस्क्राईब करा चॅनलला अँड कमेंट्स करा कशी वाटली ही ट्रिप. असे सँडी राईड्स करत राहू आपण. चलो टेक केअर गाईज. जय महाराष्ट्र. बाय.